नेक्स्ट पार्ट घेऊया आपण आज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओमधला. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ अँड डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ. डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ असो की डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ असो, दोन्हीमध्ये ऑक्टंट स्टेजपर्यंत डेव्हलपमेंट सारखीच असते, पण पुढे मात्र डिफरन्सेस होतात. तर हा जो ऑक्टंट असतो, ऑक्टंट म्हणजे हा एम्ब्रिओ जेव्हा 8 सेल्सचा होतो, हा ऑक्टंट आहे. इथपर्यंत आपण मागच्याच पिरियडला आलो होतो. हा जो ऑक्टंट आहे, हा ऑक्टंट कसा तयार झाला, तर पहिली जी सेल होती एम्ब्रिओनल इनिशियल सेल किंवा ज्याला आपण म्हटलं होतं टर्मिनल सेल, ती जी टर्मिनल सेल होती तिच्यामध्ये किती सक्सेसिव्ह डिव्हिजन झाले? 3 डिव्हिजन्स झाले. 3 डिव्हिजन्स कसे होते? ते राईट अँगल टू ईच अदर. आणि त्याच्यानंतर हा ऑक्टंट म्हणजे आपल्याला 8 सेलचा एम्ब्रिओ मिळाला. आणि जी सस्पेन्सर सेल होती, सस्पेन्सर सेल किंवा ज्याला म्हटलं होतं आपण सस्पेन्सर इनिशियल सेल किंवा बेझल सेल, जी मायक्रोपायलर एंडकडे होती, त्या सेलमध्ये कसे डिव्हिजन्स झाले? त्या सेलमध्ये डिव्हिजन झाले ट्रान्सवर्स. आणि आपल्याला काय मिळाला? आपल्याला मिळाला हा फिलामेंटस सस्पेन्सर. फिलामेंटस सस्पेन्सरची जी फर्स्ट सेल आहे, ही जी सेल आहे याला म्हटलं होतं हॉस्टोरियम. काय म्हणतात त्या सेलला? हॉस्टोरियम. इट फंक्शन्स लाईक हॉस्टोरियम. आणि या सस्पेन्सरमधली ही जी सेल आहे याच्यामध्ये न्यूक्लियस मी काढून घेते आहे. ही जी सेल आहे ही दिस इज हायपोफायसिस. काय म्हटलं होतं या सेलला? हायपोफायसिस. हायपोफायसिस कशाला चिटकून आहे? बिलकुल एम्ब्रिओला. तर हा जो आपण इथून घेऊ की हा जो ही जी हायपोफायसिस सेल आहे, हायपोफायसिस सेल जी असते त्या हायपोफायसिस सेलमध्ये फर्दर डिव्हिजन्स होतात. फर्दर डिव्हिजन ऑफ हायपोफायसिस गिव्स राईज टू सम पार्ट ऑफ रॅडिकल अँड रूट कॅप. तर ही जी हा जो हायपोफायसिस आहे, या हायपोफायसिसमध्ये फर्दर डिव्हिजन होतात आणि त्यापासून काय मिळतो आपल्याला? त्यापासून मिळतो आपल्याला रॅडिकल आणि रूट कॅपचा काही पार्ट. रॅडिकल आणि रूट कॅपचा काही पार्ट हा कशापासून मिळतो? तर हायपोफायसिस ही जी सेल दिसते आपल्याला, सस्पेन्सरची ती सेल आहे जी एम्ब्रिओला अटॅच आहे. एम्ब्रिओ हा गोल गोल एम्ब्रिओ या एम्ब्रिओला अटॅच आहे. त्या सेलमध्ये फर्दर डिव्हिजन होऊन त्या डिव्हिजननंतर अनेक सेल्स तयार होतील आणि त्यापासून काही पार्ट रॅडिकलचा आणि काही पार्ट रूट कॅपचा तयार होईल. रॅडिकल आणि रूट कॅप जी आहे ती एम्ब्रिओपासूनच तयार होते, पण त्याचा काही पार्ट या हायपोफायसिस ही जी सेल आहे या सेलमध्ये डिव्हिजन होऊन ज्या अनेक सेल बनतील त्या सेलपासून सुद्धा रॅडिकलचा आणि रूट कॅपचा काही पार्ट आपल्याला मिळेल. इथपर्यंत आपण आलो होतो. आता जरा आपण ऑक्टंटमध्ये बघू. हा जो 8 सेल्सचा एम्ब्रिओ आहे दिसतोय तुम्हाला, मी इथे 8 सेल्स काढल्या पण इथे मात्र असा गोल दाखवला. तर हा जो ऑक्टंट आहे 8 सेल्सचा जो एम्ब्रिओ आहे गोल दिसतो, ज्याला आपण ग्लोब्युलर एम्ब्रिओ म्हणू. त्याच्यामध्ये 4 सेल्स आहेत. 4 सेल्स अप्पर टायरमध्ये आणि 4 सेल्स लोअर टायरमध्ये. ह्या ज्या अप्पर टायरमधल्या ज्या 4 सेल्स आहेत, अप्पर टायरमधल्या ज्या 4 सेल्स आहेत त्या सेल्सपासून एम्ब्रिओचे कोणते पार्ट्स डेव्हलप होतील? प्लिम्यूल आणि कॉटिलिडॉन. सो cells in the upper tier of octant gives rise to plumule and cotyledon. मग ह्या ज्या सेल्स आहे हा जर अप्पर टायर म्हटलं तर याला काय म्हणू आपण? याला म्हणू आपण लोअर टायर. सेल्स इन द लोअर टायर ऑफ ऑक्टंट गिव्स राईज टू रॅडिकल अँड हायपोकॉटिल. म्हणजे ज्या 8 सेल्स आहे या 8 सेल्स पैकी ज्या 4 सेल्स आहे बघा, ह्या ज्या 4 सेल्स आहे बाहेरच्या अप्पर टायर म्हणून आपण त्याला, त्या सेल्सपासून काय डेव्हलप होणार आहे पुढे? प्लिम्यूल आणि कॉटिलिडॉन एम्ब्रिओचे पार्ट्स आहेत हे. आणि हा जो लोअर टायर आहे, या लोअर टायरमध्ये ज्या 4 सेल्स आहेत त्या 4 सेल्समध्ये डिव्हिजन होऊन
त्यापासून काय तयार होणार आहे, त्यापासून तयार होणार आहे रॅडिकल अँड हायपोकॉटिल हे एम्ब्रिओचे पार्ट्स. तर आता याच्यानंतर काय होतं, याच्यानंतर ह्या ज्या अप्पर टायरमधल्या ज्या सेल्स आहेत, थोडं ह्या ज्या अप्पर टायरमधल्या ज्या सेल्स आहेत इकडे येऊ आपण. बघा हे आहे, इथे मी लिहिलेलं आहे डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ. कॅप्सेलामधलं हे डायकॉट एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट आहे. कॅप्सेला हे एक प्लांट आहे. इथे ही जी डायग्राम काढलेली आहे याच्यामध्ये हा आपण पूर्ण ओव्ह्यूलचा पार्ट इथे दाखवलेला आहे. दिसतं आहे हे फ्युनिकल आहे, हे इंटिग्युमेंट्स आहे. बघा ही सस्पेन्सर सेल आहे, हा पूर्ण सस्पेन्सर आहे. ही हॉस्टोरियम आहे, याला काय म्हणायचं, हॉस्टोरियम. मी इथे लेबल करून देते, हॉस्टोरियम म्हणायचं याला. इकडे केलेलं आहे लेबल, इथे केलेलं नव्हतं. इथे हा अँटीपोडल टिश्यू आहे, दिस इज अँटीपोडल टिश्यू. आणि एंडोस्पर्म दिसत आहे तुम्हाला, हा एंडोस्पर्म आहे. कोणत्या स्टेजमध्ये दिसत आहे एंडोस्पर्म तुम्हाला, फ्री न्यूक्लियर. हा एंडोस्पर्म आहे. रेड कलरच्या ज्या सेल्स रेड कलरचे जे दाखवलेले आहे मी तुम्हाला, हे एंडोस्पर्म दाखवलेला आहे हा. आणि हा एम्ब्रिओ आहे, हा हायपोफायसिस आहे. पहिली सेल हायपोफायसिस, ही हॉस्टोरियम आणि हा आहे सस्पेन्सर. एम्ब्रिओमध्ये ज्या अप्पर टायरमधल्या ज्या सेल्स आहे, अप्पर टायरमधल्या ज्या सेल्स आहे एम्ब्रिओमध्ये, ह्या जे अप्पर टायर आहे ना, हा अप्पर टायरमधल्या ज्या सेल्स आहेत डिवाइड्स इन सेव्हरल प्लेन्स अँड इट बिकम हार्ट शेप. तुम्हाला दिसत आहे की पहिले जो एम्ब्रिओ होता बघा, डायकॉटमध्ये बघतो आहे आपण, नंतर आपण मोनोकॉटकडे येऊ. डायकॉटमध्ये पहिले कंप्लीट झालं की मग मोनोकॉटमध्ये येऊ. हा एम्ब्रिओ आहे, ग्लोब्युलर दिसतो आहे, पहिले गोल असतो. पण या एम्ब्रिओमध्ये ज्या बाहेरच्या सेल्स असतात, ज्याला आपण म्हणतो अप्पर टायर, काय म्हणू आपण त्याला, अप्पर टायरमधल्या ज्या सेल्स असतात, सेल्स इन द अप्पर टायर divides in several planes and it gives rise heart shape embryo. या अप्पर टायरमधल्या ज्या सेल्स आहेत त्या खूप वेळा डिवाइड झाल्या, रिपीटेड डिव्हिजन झालं त्याच्यामध्ये. आणि नंतर एम्ब्रिओचा जो आकार आहे तो कसा बनला, एम्ब्रिओचा आकार बनला हार्ट शेप एम्ब्रिओ आपल्याला मिळाला. हार्ट शेप एम्ब्रिओ आपल्याला दिसतो आहे. या हार्ट शेप एम्ब्रिओमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतात आहे 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स. इथे आता कॉटिलिडॉनचं मार्किंग दिसत आहे, इथे काही दिसत नव्हतं पण इथे दिसत आहे. हा एक कॉटिलिडॉन आणि हा एक कॉटिलिडॉन, 2 कॉटिलिडॉन्स दिसतात आहे तुम्हाला, 2 कॉटिलिडॉन्स. हे कॉटिलिडॉन्स आहे आणि मग त्याच्यात प्लिम्यूल पण आहे. काय आहे याच्यामध्ये, 2 कॉटिलिडॉन आणि नंतर आणखी काय आहे त्याच्यामध्ये, प्लिम्यूल. तर अशा प्रकारे या अप्पर टायरमधल्या ज्या सेल्स आहे, द सेल्स इन द अप्पर टायर ऑफ ऑक्टंट डिवाइड्स इन सेव्हरल प्लेन्स अँड देन इट गिव्ह राईज हार्ट शेप एम्ब्रिओ विथ 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स अँड टर्मिनल प्लिम्यूल. तर एम्ब्रिओ जो आहे तो हार्ट शेप बनलेला आहे. आता पुढची डेव्हलपमेंट बघा एम्ब्रिओची कशी आहे. तर अप्पर टायरमधल्या सेल डिवाइड झाल्या इन सेव्हरल प्लेन्स अँड देन हार्ट शेप एम्ब्रिओ इज फॉर्म, इट बिकम हार्ट शेप अँड देन फॉर्म्स 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स अँड टर्मिनल प्लिम्यूल. काय बनलं याच्यापासनं, हे 2 कॉटिलिडॉन्स दिसत आहेत तुम्हाला, हा एक कॉटिलिडॉन आणि नंतर आणखी याचा वरचा जो पार्ट आहे तो आहे प्लिम्यूल. तर मी याला लेबल दिलं एम्ब्रिओ. आपल्याला माहीत आहे ही हायपोफायसिस आहे, सस्पेन्सर आहे, हॉस्टोरियम इथे लेबल दिलेलं आहे मी. याला काय म्हणतो आपण या सेलला, हॉस्टोरियम. हा आहे सस्पेन्सर. काय आहे हा, सस्पेन्सर. फर्दर एनलार्जमेंट ऑफ कॉटिलिडॉन, पुन्हा बघा कॉटिलिडॉनमध्ये पुन्हा एनलार्जमेंट होते आणि काय होते, फर्दर एनलार्जमेंट ऑफ कॉटिलिडॉन अँड हायपोकॉटिल, further enlargement of cotyledons and hypocotyle result in the
curvature of embryo, result in the curvature of embryo, and then embryo appear horseshoe shape. बघा ही जी डायग्राम आहे, मी हा जो एम्ब्रियोचा हा जो एवढा जो पार्ट आहे हा सेपरेट इथे काढलेला आहे. यामध्ये फक्त आपण सस्पेन्सर आणि एम्ब्रियो दाखवलेला आहे. मग मी हा ग्लोब्युलर एम्ब्रियो होता, गोल होता, पण आता हा जो एम्ब्रियो आहे हा पुन्हा आपण कशामध्ये दाखवू, ओव्ह्यूलमध्ये दाखवू. हाच एम्ब्रियो आहे, ब्लॅक कलरने दाखवलेला आहे एम्ब्रियो, बरोबर आहे. याच्यामध्ये हा अँटीपोडल टिश्यू आहे. त्यानंतर हा एम्ब्रियो दिसतोय तुम्हाला हार्ट शेप, आणि हा काय आहे, एंडोस्पर्म. ही सेल दिसते, याला काय म्हणतो आपण, हॉस्टोरियम. काय म्हणतो आपण याला, हॉस्टोरियम. तर अशा प्रकारे हा हार्ट शेप एम्ब्रियो बनला. हार्ट शेप एम्ब्रियोमध्ये हा जो हार्ट शेप एम्ब्रियो आहे, या हार्ट शेप एम्ब्रियोमध्ये 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स आपल्याला दिसतात आहे, आणि 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स आणखी काय दिसतं आहे आपल्याला, आणखी दिसतो आहे हा सस्पेन्सर. सस्पेन्सरमध्ये हा हॉस्टोरियम आणि हा आहे हायपोफायसिस. मी काय म्हटलं तुम्हाला की फर्दर एनलार्जमेंट ऑफ हायपोकॉटिल अँड कॉटिलिडॉन रिझल्ट्स इन द कर्वेचर ऑफ एम्ब्रियो. पुन्हा या कॉटिलिडॉन्सची पुन्हा एनलार्जमेंट होते. कॉटिलिडॉन्स एनलार्ज होतात, म्हणजे त्यांची लांबी वाढते, कॉटिलिडॉन्सची लांबी वाढते. आणि जो हायपोकॉटिल आहे तो हायपोकॉटिल, बघा हा हायपोकॉटिल आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की रॅडिकल आणि कॉटिलिडॉन्सच्या मधला जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ हायपोकॉटिल, जो याच्यामध्ये स्पष्ट दिसतो आहे. तर या कॉटिलिडॉन्सची एनलार्जमेंट होते आणि हायपोकॉटिलची एनलार्जमेंट होते. जेव्हा कॉटिलिडॉन आणि हायपोकॉटिल्सची हायपोकॉटिल आणि कॉटिलिडॉन्सची एनलार्जमेंट होते तेव्हा एम्ब्रियो एक कर्वेचर धारण करतो. म्हणजे एम्ब्रियो कसा दिसतो आपल्याला, एम्ब्रियो आपल्याला कर्व दिसतो. आणि हा जो कर्व एम्ब्रियो आहे, कर्व एम्ब्रियो आहे, हा आपल्याला हॉर्स शू शेप दिसतो. कसा दिसतो आपल्याला कर्व एम्ब्रियो, कर्व एम्ब्रियो आपल्याला दिसतो हॉर्स शू शेप. हॉर्स शू शेप म्हणजे जी घोड्याची टाच असते ना, घोड्याच्या टाची सारखा आपल्याला तो एम्ब्रियो दिसतो, म्हणून आपण त्याला म्हणतो हॉर्स शू शेप एम्ब्रियो. काय म्हणतो आपण त्याला, हॉर्स शू शेप एम्ब्रियो. तर बघा ही डायग्राम इतकी सोपी आहे. तर हा जो कॉटिलिडॉन आहे, हे 2 कॉटिलिडॉन्स आहे, हा हायपोकॉटिल आहे, हा रॅडिकल आहे, आणि ही काय आहे, ही आहे रूट कॅप, हा आहे सस्पेन्सर. सस्पेन्सरमध्ये याला काय म्हणतो आपण पुन्हा, हॉस्टोरियम, आणि याला काय म्हणतो आपण, हायपोफायसिस. त्यानंतर मी हाच एम्ब्रियो या सीडमध्ये ड्रॉ केलेला आहे. ही सीड आहे, काय आहे ही सीड आहे. सीडमध्ये ही पूर्ण सीड आहे आणि या सीडमध्ये आहे तो एम्ब्रियो. सीडमध्ये आहे एम्ब्रियो. तर एम्ब्रियो कसा दिसतो आहे, सीडमध्ये दिसतो आहे. ही रूट कॅप आहे. हा पार्ट कोणता आहे, हा आहे रूट कॅप. हा रॅडिकल, हा आहे रॅडिकल. त्यानंतर हायपोकॉटिल आहे, हा हायपोकॉटिल आहे. हायपोकॉटिल हा रॅडिकल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये असतो. हायपोकॉटिल, हा हायपोकॉटिल पार्ट आहे. त्यानंतर हे आहेत 2 कॉटिलिडॉन्स, हे 2 कॉटिलिडॉन्स आहेत. आणि हा जो पार्ट आहे हा आहे प्लिम्यूल. कारण कोणता पार्ट आहे हा आहे प्लिम्यूल. ही सीड आपण जेव्हा जमिनीमध्ये लावू, ही सीड जेव्हा आपण जमिनीमध्ये लावू तेव्हा या सीडचं जर्मिनेशन होईल आणि रॅडिकलपासून रूट डेव्हलप होतील, रॅडिकलपासून रूट्स डेव्हलप होतील, आणि हा जो प्लिम्यूल आहे प्लिम्यूलपासून शूट डेव्हलप होईल. रॅडिकलपासून रूट डेव्हलप होतील आणि प्लिम्यूलपासून रूट डेव्हलप होईल. जेव्हा सीड आपण जमिनीमध्ये लावतो तेव्हा हा जो हायपोकॉटिल आहे, हा हायपोकॉटिल एनलार्ज होतो. आणि हायपोकॉटिल एनलार्ज झाला की, हायपोकॉटिल एनलार्ज झाल्यामुळे काय होतं की, हायपोकॉटिल एनलार्ज झाला की हे जे कॉटिलिडॉन्स आहेत हे कॉटिलिडॉन्स जमिनीच्या वरती येतात आणि आपल्याला दिसतात असे 2 कॉटिलिडॉन्स. तर अशा प्रकारे हा झाला, ही झाली डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन डायकॉट, डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो. काय झालं हे, डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो. अशा प्रकारे ही सीड आहे. या सीडमध्ये मी हा एम्ब्रियो ड्रॉ केलेला आहे, दाखवलेला आहे. पुस्तकामध्ये जी डायग्राम दिली त्याच्यात बरोबर दिसत नाही आहे. हा आहे रूट कॅप, हा रॅडिकल, हा हायपोकॉटिल, हा प्लिम्यूल आणि
हे दोन कॉटिलिडॉन. समजलं तुम्हाला? तर अशा प्रकारे परत एक वेळा रिवाइज करून टाकते म्हणजे तुम्हाला परत चांगल्या प्रकारे समजेल. एक एक पॉईंट रिवाइज करते की सेल्स इन द अपर टायर ऑफ ऑक्टंट डिवाइड्स इन सेवरल प्लेन्स and then embryo become heart shaped and forms two lateral cotyledons and terminal plumule. Then further enlargement of cotyledons, further enlargement कशा कशाची होता है? further enlargement होता है cotyledonsची आणि प्लिम्यूलची. तर फर्दर एनलार्जमेंटनी काय होणार आहे? फर्दर एनलार्जमेंट होणार आहे हायपोकॉटिल आणि कॉटिलिडॉन्सची. फर्दर एनलार्जमेंट ऑफ हायपोकॉटिल अँड कॉटिलिडॉन्स. फर्दर एनलार्जमेंट कशाची होणार आहे? इथे हायपोकॉटिल आहे. हा हायपोकॉटिल एनलार्ज झाला की हे जे दोन कॉटिलिडॉन्स आहेत हे पण एनलार्ज होतील. आता यांना जागा नाही आहे तर हे काय होतील? असे कर होतील. सो फर्दर एनलार्जमेंट ऑफ कॉटिलिडॉन अँड hypocotyl results in curvature of embryo or results in curvature and then embryo appears horseshoe shape. embryo कसा दिसतो? horseshoe shape. यामध्ये हे दोन कॉटिलिडॉन्स आहे. हा हायपोकॉटिल आहे, हा रॅडिकल आहे. इथे रूट कॅप असते. हा सस्पेन्सर आहे आणि हे काय आहे? सस्पेन्सर आणि काय आहे? सस्पेन्सर आणि काय आहे तो? हा हॉस्टेरियम. त्यानंतर आपल्याला ही सीड दिसते आहे. या सीडमध्ये ही जी सीड आहे या सीडमध्ये हा एम्ब्रिओ आहे. या एम्ब्रिओमध्ये ही रूट कॅप आहे. हा रॅडिकल आहे, हायपोकॉटिल आहे, हा प्लिम्यूल आहे आणि हे काय आहे? दोन कॉटिलिडॉन्स. रॅडिकलपासून काय डेव्हलप होणार आहे? सीड रूट. आणि प्लिम्यूलपासून काय डेव्हलप होणार आहे? शूट. कॉटिलिडॉनमध्ये काय आहे? फूड आहे, स्टोअर. हायपोकॉटिल हा कशा कशाच्या मध्ये आहे? तुम्हाला दिसतो आहे रॅडिकल आणि प्लिम्यूल किंवा कॉटिलिडॉनच्या मध्ये. द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ इन मोनोकॉट अँड डायकॉट इज सिमिलर अप टू ऑक्टंट स्टेज. ऑक्टंट स्टेजपर्यंत एम्ब्रिओची जी डेव्हलपमेंट आहे मोनोकॉट असो की डायकॉट असो सारखीच असते. परंतु नंतर मात्र बट देन इट शोज डिफरन्सेस. नंतर मात्र मोनोकॉटमध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आणि डायकॉटमध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट ही डिफरंट होते. डिफरन्सेस केव्हा आपल्याला दिसू लागतात? ऑक्टंट स्टेज नंतर. ऑक्टंट स्टेजपर्यंत मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट सारखीच आहे. पण ऑक्टंट स्टेजनंतर मात्र मोनोकॉटमध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीने होते कारण मोनोकॉटमध्ये एकच कॉटिलिडॉन आहे आणि डायकॉटमध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट ही वेगळ्या प्रकारे होते कारण की डायकॉटमध्ये दोन कॉटिलिडॉन्स आहेत. तर आता आपला डायग्राम्स बघा. डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ. यामध्ये हा एम्ब्रिओ दिसतो आहे. हा एम्ब्रिओ ग्लोब्युलर एम्ब्रिओ आहे, ऑक्टंट आहे. हा सस्पेन्सर दिसतो आहे, पूर्ण सस्पेन्सर आहे. हा सस्पेन्सरमध्ये आपण याला ही जी सेल आहे मी याला म्हणते, इथे मी परत लेबल करते आहे या सेलला. हे आहे हॉस्टोरियम. काय म्हणू आपण याला? हॉस्टोरियम. आणि हा पूर्ण सस्पेन्सर आहे. तर हे आपण बघितलं आहे की जो अप्पर टायर आहे, अप्पर टायरपासून काय मिळणार आहे? प्लिम्यूल आणि कॉटिलिडॉन. आणि लोअर टायरपासून काय मिळणार आहे? हायपोकॉटिल आणि रॅडिकल. यानंतरची स्टेज बघा. एम्ब्रिओमधल्या ज्या सेल्स आहे, अप्पर टायरमधल्या सेल्स आणि लोअर टायर्समधल्या सेल्स ह्या डिवाईड झाल्या आणि डिवाईड होऊन याच्यापासून अशा प्रकारे हा एम्ब्रिओ तयार झाला. एम्ब्रिओमध्ये हा जो बाहेरचा पार्ट आहे याच्यापासून काय बनणार आहे? कॉटिलिडॉन. प्लिम्यूल इथे लॅटरल दिसत आहे मला, एका साईडला आहे प्लिम्यूल. आणि हा हायपोकॉटिल. हा काय इथे काय बनणार आहे? हायपोकॉटिल. इथे बनणार आहे रॅडिकल आणि हा आहे सस्पेन्सर. बघा इथे रॅडिकल डेव्हलप होणार आहे. रॅडिकल नंतर हा हायपोकॉटिल, त्यानंतर हा कॉटिलिडॉनचा पार्ट आहे आणि हा आहे प्लिम्यूल. त्यानंतर ही डायग्राम आहे. या डायग्राममध्ये काय दिसत आहे आपल्याला? या डायग्राममध्ये पुन्हा तेच आहे. हा सस्पेन्सर आहे, हा कॉटिलिडॉन आहे, हा काय आहे? कॉटिलिडॉन आहे.
हा रॅडिकल आहे, हा पार्ट कोणता आहे, हा रॅडिकल आहे. आणि जर आपण बघितलं तर प्लिम्यूल आपल्याला कसं दिसत आहे, प्लिम्यूल आपल्याला दिसत आहे लॅटरल साईडला, प्लिम्यूल लॅटरल साईडला दिसत आहे. इथे आपल्याला प्लिम्यूल हा कॉटिलिडॉन आणि रॅडिकलच्या मध्ये दिसला होता आहे ना, कॉटिलिडॉनच्या नंतर हा दिसला होता प्लिम्यूल. पण इथे मात्र प्लिम्यूल कसा आहे, एकदम असा लॅटरल साईडला आहे. तर मोनोकॉटमध्ये काय होते, इन मोनोकॉट सिंगल कॉटिलिडॉन इज देअर and that single cotyledon occupies terminal position in embryo and plumule is lateral, and this single shield shaped cotyledon is called as scutellum. हा जो सिंगल शिल्ड शेप कॉटिलिडॉन आहे, एकच कॉटिलिडॉन असतो, शिल्ड शेप असतो, दॅट इज कॉल्ड ॲज स्कुटेलम. म्हणजे मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये सिंगल कॉटिलिडॉन असतो आणि हा जो कॉटिलिडॉन आहे हा टर्मिनल पोझिशन ऑक्युपाय करतो एम्ब्रिओमध्ये, म्हणजे टोकाला आहे हा कॉटिलिडॉन. यांनी हा म्हणजे हा पूर्ण जो पार्ट आहे हा कोणी ऑक्युपाय केलेला आहे, कॉटिलिडॉनने ऑक्युपाय केलेला आहे. याच्यानंतर हा रॅडिकल आहे आणि जो प्लिम्यूल आहे, प्लिम्यूलची पोझिशन काय दिसत आहे तुम्हाला, लॅटरल. प्लिम्यूल कुठे आहे, लॅटरल साईडला. तर हा जो कॉटिलिडॉन आहे हा सिंगल कॉटिलिडॉन आहे, शिल्ड शेप कॉटिलिडॉन आहे, अँड इट इज कॉल्ड ॲज स्कुटेलम. काय म्हणतात त्याला, त्या सिंगल शिल्ड शेप कॉटिलिडॉनला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज स्कुटेलम, त्याला स्कुटेलम असं म्हणतात. तर आपण तो जो कॉटिलिडॉन आहे तो जो आहे आपण त्याला जरा बघू त्या डायग्राममध्ये. हा जो रॅडिकल आहे, या रॅडिकलवरती एक प्रोटेक्टिव्ह शीथ असतं, त्याला म्हणतात कोलिओरायझा. काय म्हणतात त्याला, कोलिओरायझा. रॅडिकलवर जे प्रोटेक्टिव्ह शीथ आहे त्या रॅडिकलवर असलेल्या प्रोटेक्टिव्ह शीथला म्हणतात कोलिओरायझा. आणि प्लिम्यूलवर जे प्रोटेक्टिव्ह शीथ असतं दॅट इज कॉल्ड ॲज कोलिओप्टाईल. सो प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ रॅडिकल इज कॉल्ड ॲज कोलिओरायझा अँड प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ प्लिम्यूल इज कॉल्ड ॲज कोलिओप्टाईल. तर तुम्हाला या डायग्राममध्ये आपल्याला यावं लागेल. जर आपण ही डायग्राम बघितली तर या डायग्राममध्ये काय दिसते ते बघू आपण. एलआरज नाही त्याच्यावरती. बरं, इथे बघू आपण. हे दिसते आहे तुम्हाला, याच्यामध्ये दिसतो आहे एम्ब्रिओ. एम्ब्रिओमध्ये हा सिंगल कॉटिलिडॉन आहे, याला काय म्हटलेलं आहे, हा शिल्ड शेप कॉटिलिडॉन आहे. ढाल असते ना, शिल्ड म्हणजे ढाल, ढालीसारखा. इट इज कॉल्ड ॲज स्कुटेलम. हे कोलिओप्टाईल आहे. कोलिओप्टाईल म्हणजे काय, कोलिओप्टाईल म्हणजे प्लिम्यूलचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं त्याला म्हणायचं कोलिओप्टाईल. हा जो इथला पार्ट आहे शूटअपेक्स मी जिथे लिहिलेला आहे हा पार्ट म्हणजे कोलिओप्टाईल आहे. हा कोलिओप्टाईल. आणि कोलिओप्टाईलवरती जे हा आहे प्लिम्यूल. प्लिम्यूलवरती जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला म्हणतात कोलिओप्टाईल. हा म्हणजे प्लिम्यूल आहे आणि या प्लिम्यूलवरती जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे दॅट इज कॉल्ड ॲज कोलिओप्टाईल. हा शूटअपेक्स, याला एपिब्लास्ट म्हणतात. इथे रॅडिकल आहे, आणि रॅडिकलवरती जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे दॅट इज कॉल्ड ॲज कोलिओरायझा. काय म्हणतात त्याला, कोलिओरायझा. रॅडिकलवर जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला कोलिओरायझा म्हणतात. इथे रूट कॅप दिसते आहे, ही बघा तुम्हाला दाखवते मी, ही रूट कॅप आहे. अशा प्रकारे हा आपल्याला दिसून राहिला की हा मोनोकॉट एम्ब्रिओ आहे. मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये काय आहे, मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये हा आहे सिंगल कॉटिलिडॉन दॅट इज कॉल्ड ॲज स्कुटेलम. इथे आहे प्लिम्यूल. इथे कोणता पार्ट आहे, प्लिम्यूल आहे. आणि प्लिम्यूलवरती जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्या प्लिम्यूलवरच्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला काय म्हणतात, प्लिम्यूलवरच्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला कोलिओप्टाईल म्हणतात. हा शूट अपेक्स आहे, याच्यापासून शूट डेव्हलप होणार आहे, एपिब्लास्ट. देन दिस इज रॅडिकल. हा कोणता पार्ट आहे, रॅडिकल आहे. रॅडिकलपासून काय डेव्हलप होणार आहे, रॅडिकलपासून रूट डेव्हलप होणार आहे. इथे रूट कॅप आहे आणि रॅडिकलवरती जे प्रोटेक्टिव्ह शीथ आहे दॅट इज कॉल्ड ॲज कोलिओरायझा. काय म्हणतात त्याला, कोलिओरायझा. तर अशा प्रकारे आपण आज डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ अँड डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ हे दोनही जे पार्ट्स आहेत, दोनही जे टॉपिक आहेत, हे दोनही टॉपिक्स आपण आज कंप्लीट केलेले आहे. डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ अँड डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ.